नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, पीएचडी ऍडमिशन 2024 यासाठी अनेक विद्यापीठांमध्ये पेड एंट्रन्स ही आलेली आहे। जसे की बघा, सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्स या आता सध्याला आलेल्या आहेत। आणि पेट एंट्रन्स कशा क्रॅक करायच्या, यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे, का घ्यायचे हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही, किंवा पेटचं काय स्वरूप आहे, किंवा कशी तयारी करायची जेणेकरून या पीएचडी ला ऍडमिशन होईल। यासाठी मित्रांनो खास आजचा आपला हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हाऊ टू क्रॅक पेट एंट्रन्स कशा पद्धतीने क्रॅक करायची आहे, किंवा जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे, याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट इसेन्शियल आहे, महत्त्वाची आहे पीएचडी चे मार्क्स मिळवण्यासाठी किंवा पेटला जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी। मी जास्तीत जास्त मार्क का घ्यावे हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे समजणार आहे। त्यामुळे चला विद्यार्थी मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता पहा, सुरुवातीला नंबर 1 पेट एंट्रन्स क्रॅक करण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची पहिली टिप्स आहे की तुम्हाला त्या विद्यापीठाचा किंवा पेट एंट्रन्सचा सिलेबस किंवा स्वरूप नेचर माहिती हवंय। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असो, किंवा एसपीपीयू पुणे युनिव्हर्सिटी असू द्या, किंवा अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी असू द्या, सर्वात महत्त्वाचं आपण पेट एंट्रन्स क्रॅक करण्यासाठी तुम्हाला त्याचं नेचर किंवा स्वरूप माहिती पाहिजे। बघा, जसं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 25 क्वेश्चन हे रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी आहे आणि 25 तुमच्या विषयाला आहे, बरोबर। असे 50 क्वेश्चन आहेत आणि 100 मार्क, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांसाठी आहे। परंतु हेच जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये जर आलात ते 50 मार्क्स हे तुमच्या रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी आहे, 50 मार्क्स तुमच्या स्पेशल सब्जेक्टसाठी आहे। त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाचं सुद्धा आहे। त्यामुळे मित्रांनो पेट एंट्रन्स क्रॅक करण्यासाठी महत्त्वाची पहिली टिप्स आहे की त्याचं नेचर समजून घ्या, पेट एंट्रन्सचं नेचर समजून घ्या, सिलेबस समजून घ्या। कारण यामध्ये नीट ऐका, पेट एंट्रन्स देताना अकॉर्डिंग टू यूजीसी असं सांगते की 50% पार्ट हा तुमच्या रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी पाहिजे आणि 50% ज्या विषयात तुम्हाला पीएचडी करायची आहे किंवा मास्टर झालेला आहे त्या विषयाचे 50%। या पद्धतीने कॉम्बिनेशननी ते 100% होत असतात। नंबर 2, जास्तीत जास्त पेटला जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं। का बरं जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं, मी हे अगोदर पण सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो, पेटला जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं खूप गरजेचं आहे। नाही तर काही लोक म्हणतात का चला, काही विद्यार्थी म्हणतात चला की फक्त चांगले मार्क्स मिळवू, पास झालं मी इंटरव्ह्यूला पाहिजे। नाही मित्रांनो, तुम्हाला पेट एंट्रन्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यावे लागतील किंवा घ्यायचे आहे ते यासाठी की पेट एंट्रन्सला जे वेटेज ठेवलेलं आहे यूजीसीनी किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीने, तर ते वेटेज आहे 70%, 70% वेटेज हे कशाला ठेवलेलं आहे, पेट एंट्रन्स साठी ठेवलेलं आहे। म्हणजे पहा, जर तुम्हाला पेट मध्ये 50% किंवा 50 गुण मिळाले तर ते 70 मध्ये कन्वर्ट केले जातात, म्हणजे 70 पैकी 50% म्हणजे 35 गुण येथे मिळतील। आणि 35 आणि इंटरव्ह्यू 30 मार्कांचा असतो, मग त्यामध्ये 15 आणि इकडे 35 50, परंतु मेरिट खूप हाय जातं मित्रांनो। म्हणून त्यासाठी तुम्हाला जर पीएचडी ला ऍडमिशन करायचं असेल असं वाटत असेल, त्यासाठी तुम्हाला पेटला जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं आहे। पास होण्यासाठी नाहीये, तर पुढे ऍडमिशनच्या दृष्टिकोनातून 70% वेटेज इतकं पेट एंट्रन्सला ठेवलेलं आहे आणि हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही। तर त्यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला पेटला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळवायचे आहे। तिसरा पॉइंट बघा, आता तर मी तुम्हाला दुसरा पॉइंट सांगितला 70% मार्क्स मिळवायचे,
युजीसीचा पॅटर्न लक्षात घ्या. पीएचडी ऍडमिशन 2024 चा पॅटर्न काय आहे? 70-30, 70-30. आता 70-30 बघा, 70 म्हणजे काय की 70% वेटेज हे पेट एंट्रन्ससाठी ठेवलेलं आहे आणि 30% हे इंटरव्ह्यू साठी ठेवलेलं आहे. पेट एंट्रन्स पास झाल्याच्या नंतर सेकंड स्टेज असते इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यू किती मार्कांसाठी असतो? 30. इकडे 70 आणि 30 असे 100 गुणांपैकी मेरिट लागत असतं. त्यामुळं सर्वात जास्त स्कोप कुठे आपल्याला? पेट एंट्रन्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं आणि इंटरव्ह्यूला जाताना एखादा प्रपोजल घेऊन जाणं, त्याच्यावर रिसर्च मेथोडॉलॉजीची चांगली तयारी करणं. त्यामुळे तिसरा पॉइंट आपला आहे की 70-30चा पॅटर्न समजून घ्या. कोणतीही विद्यापीठ असू द्या, ते 70-30 याप्रमाणेच मार्कांची काउंटिंग करतं. आता इथे एक प्रश्न उपस्थित करतील काही विद्यार्थी की सर एक्झम्प्टेड लोकांचा क्रायटेरिया काय असेल मार्कांचा? आता ते विद्यापीठा वाईज वेगवेगळं असतं. जसं की बघा, सोलापूर विद्यापीठ यांनी सरळ असं सांगितले की जे पीजीचे मार्क आहेत ना तुमचे, पीजीचे एक्झम्प्टेड, समजा मी सेट आहे आणि सेटच्या माध्यमातून मी इंटरव्ह्यूला जातोय, तर मला जे पीजीचे मार्क्स, मला असं गृहीत धरा का पीजीला 50% जर मला मिळालेले असतील तर 70%पैकी 50% म्हणजे कितीच होतील? 35 मार्क्स मला मिळतील. परंतु हे विद्यापीठावाईज वेगवेगळं काउंटिंग असतं, हे थोडंसं लक्षात घ्या. आता अत्यंत महत्वाचं, पेट एंट्रन्स क्रॅक करण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की पेट एंट्रन्स ज्या झालेल्या आहेत, मागील पीएचडी पेट एंट्रन्स ज्या झालेल्या आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका पाहणे आणि त्या सॉल्व्ह करणे. आता तुम्ही म्हणाल की सर या कुठं मिळतील? बरोबर, तर या मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांच्या वेबसाईटवरती या सर्व अवेलेबल आहे. मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, तर डेफिनेटली मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. त्यानंतरचा पॉइंट किंवा मुद्दा आहे की टाइम टेबल किंवा वेळापत्रक. आता बघा, टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं असतं प्रत्येक युनिव्हर्सिटीने पीएचडी ऍडमिशनसाठी, तर ते समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने जे काही टाइम मिळत असेल त्याचं टाइम टेबल ठरवा आणि टाइम टेबल प्रमाणे 2 तास, 3 तास जसा तुम्हाला टाइम मिळत असेल तो टाइम ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही ते शेड्यूल फॉलो करा. त्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी लक्षात ठेवा आणि तुमचा विषयही लक्षात ठेवा. परंतु हे करत असताना प्रत्येक विद्यापीठाचा सिलेबस वेगळा आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी आणि विषयाचा हे थोडंसं त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन सिलेबस समजून घ्या. आणि शेवटचा पॉइंट जो आपला आहे की रिसर्च मेथोडॉलॉजी समजून घ्या. आता पेट एंट्रन्सला 70% जे ठेवलेलं वेटेज आहे, तर त्यामध्ये 50% किंवा पेटमध्ये 50% हे रिसर्च मेथोडॉलॉजीवरती असतो. मग त्यामध्ये तुम्ही रिसर्च म्हणजे काय, रिसर्च डिझाईन, रिसर्च टूल, सॅम्पल, सॅम्पलिंग, व्हेरिएबल या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. फक्त पेटसाठीच नाहीये, जर ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या समजल्या तर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुमची रिसर्चवर कमांड असेल किंवा आहे हे समजेल आणि तुम्हाला चांगले गुण दिले जातील. त्यामुळे रिसर्च मेथोडॉलॉजी थोडंसं समजून घ्या. रिसर्च मेथोडॉलॉजी वर नेमकं कसं काय अजून पेट एंट्रन्ससाठी पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी अजून त्यावरती तुम्हाला डिटेल सांगेन. परंतु मी तुम्हाला हे सांगतोय की मागच्या प्रश्नपत्रिकेचे सिरीज आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मी सुरू केलेले आहे, तेही एकदा थोडक्यात पाहून घ्या. आणि सर्वात महत्वाचं की याचा टाइम ठरवा. जास्तीत जास्त वेळ तुम्ही या पेट एंट्रन्ससाठी द्या आणि रिसर्चसाठी द्या, तुमच्या विषयासाठी द्या, चांगला अभ्यास करा. या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला अडचणी असतील, काही क्युरीज असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कॉमेंट्स करून सांगा. थँक्यू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.